नमस्कार. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संरक्षण क्षेत्रामध्ये भारताने काय काय प्रगती केली आणि आज आपण कुठं आहोत अशा पद्धतीचं एक सिंहावलोकन या क्षेत्रामध्ये करण्याची गरज आहे. आज आपण भारत हा आज कुठल्या परिस्थितीत आलेला आहे, पोचलेला आहे, त्याची शस्त्रसिद्धता कशी आहे याबद्दलची माहिती करून घेणार आहोत. खरं म्हणलं तर पहिले 10-20 वर्ष ही एवढा मोठा भारत देश, 3200 किलोमीटर लांब आणि 1900 किलोमीटर रुंद असा भारत देश, याचं संरक्षण कसं करायचं ह्याच्याबद्दल पूर्वीचं जे चालत आलेले होते, म्हणजे इंग्रजांनी तयार केलेली जी आर्मी होती, नेव्ही होती, एअरफोर्स होता, त्याच्या आधारावरती आपण पुढे जात होतो. परंतु लक्षात असं आलं की आपल्याला स्वतःची शस्त्रास्त्र विकसित केली पाहिजेत, तयार केली पाहिजेत, त्याचं उत्पादन केलं पाहिजे, तर आपण सक्षम आणि सशक्त होऊ. आणि सशक्त भारत आणि समर्थ भारत असेल तरच भारताचं जे गीतेचं तत्वज्ञान आहे की जे जगात सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या पाठीमागं शक्ती उभी राहील. आणि जर शक्ती उभी राहिली तरच जगामध्ये त्याला मान्यता मिळेल, लोक नमस्कार करतील, अशी ही परिस्थिती. त्यामुळे 1958ला DRDOची स्थापना झाली. त्याच्यासाठी शस्त्रास्त्र हा प्रामुख्याने विषय घेऊन वेगवेगळं भारतीय बनावटीचं शस्त्र बनवणं अशासाठी प्रयत्न सुरू झाले. पुण्यामध्ये त्या DRDOच्या अंतर्गतच ARDE नावाची संस्था चालू झाली, म्हणजे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट. DRDO म्हणजे रक्षा अनुसंधान तथा विकास संघटन. याच्या अंतर्गत 50पेक्षा जास्ती संस्था सध्या देशभरात कार्यरत आहेत. त्यातली एक महत्त्वाची संस्था म्हणजे ARDE. DRDOच्या द्वारा आपण विविध पद्धतीने विविध प्रकारची शस्त्रास्त्र निर्माण करणं हे उद्दिष्ट ठेवलं. आणि आज आपण वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र स्वतःचं तंत्रज्ञान विकसित करून सिद्ध झालेलो आहोत आणि जगामध्ये एक प्रबल देश, सशक्त देश म्हणून प्रस्थापित होऊ घातलेलो आहोत. गेल्या 7 वर्षामध्ये मोदी सरकारने याच्यासाठी अथक प्रयत्न करून आत्मनिर्भर भारतचा नारा दिला आणि डिफेन्समध्ये सुद्धा जी 70% आयात करत होतो आपण शस्त्रास्त्रांसाठी, ती आता बदलून आपण आता हळूहळू निर्यातदार देश कसा होऊ याकडं सर्व लक्ष देऊन काम चालू आहे. मधली स्टेज म्हणजे स्वतःच्या आवश्यकता ज्या आहेत स्वतःच्या, त्या शक्यतो त्या स्वतःच पाळणं, त्या स्वतःच पुरवणं. म्हणजे भारतीय सेना दलांना ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भारतातल्याच उद्योगधंद्यांच्या द्वारा निर्माण केलेल्या शस्त्रास्त्र असतील, युद्धसामुग्री असेल किंवा अन्य सामुग्री असेल, त्याद्वारे पुरवठा करून आत्मनिर्भर होणं, कुठल्याही अन्य देशावरती अवलंबून राहू नये यासाठी प्रयत्न केला. खरं म्हणलं तर डिफेन्स क्षेत्रामध्ये याची मुहूर्तमेढ डॉक्टर कलाम यांनी 1998 सालीच घालून दिली होती. ज्या वेळेला आपले पहिले अणुस्फोट झाले, 5 अणुस्फोट आपण 1998ला केले. 11 मे 1998ला 3 आणि राहिलेले 2 13 मे असे 5 अणुस्फोट करून आपण जगामध्ये एक अण्वस्त्रधारी देश म्हणून स्थिर झालो, मान्यता प्राप्त झालो. आणि याचं कारण 5ही चाचण्या अतिशय यशस्वी झाल्या. खरं म्हणलं तर 24 वर्षानंतर 1974 नंतर आपण हे धाडस केलं. आणि त्यावेळचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जो संदेश दिला की जय जवान जय किसान, याच्याबरोबरच जय विज्ञान, आणि त्या विज्ञानाच्या आधारावरती विज्ञानाचा विकास करून आपण आज नवा भारत घडवत आहोत.
आत्मनिर्भर भारत घडवत आहोत, स्वावलंबी भारत घडवत आहोत, त्याची मुहूर्त वेळ या 98च्या अणुस्फोटातून. अण्वस्त्रधारी देश झाल्यानंतर 5 अणुचाचण्या तर आपण यशस्वी केल्याच, आणि अण्वस्त्रधारी देश झाल्यानंतर ते अणुबॉम्ब तयार झाले. सर्व प्रकारचे सिम्युलेशन आपल्याकडं तयार होते, आणि या प्रत्येक चाचणीमागं प्रचंड प्रमाणावरती असणारं आपलं तंत्रज्ञान अशा पद्धतीने विकसित केलं होतं की मोठ्या बॉम्बबरोबरच शेवटच्या ज्या 3 चाचण्या झाल्या त्या तोफ गोळ्यातून किंवा रॉकेटद्वारे छोटे छोटे बॉम्ब आपण अणुबॉम्ब टाकू शकतो का, यासाठी लागणारं तंत्रज्ञान विकसित केलं. म्हणजे हल्ली ज्याला हायड्रोजन बॉम्ब म्हणलं जातं, थर्मोन्यूक्लिअर डिव्हाइस म्हणलं जातं, थर्मोफ्युजन म्हणतात, या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये आपण पारंगत झालो आणि त्या चाचण्या यशस्वी करून त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. आता बॉम्ब आहे भारताकडं, पण तो बॉम्ब नेऊन टाकणार कोण किंवा कसा टाकणार? तर एक पर्याय म्हणजे विमानावरती ठेवायचा आणि टाकायचा, जसा अमेरिकेने जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरती टाकलं. पण त्यापेक्षा जास्ती सध्याचं जे युग आहे ते क्षेपणास्त्रांचं युग आहे, आणि ते क्षेपणास्त्राद्वारे टाकणं बॉम्ब, याला एक विशेष अर्थ प्राप्त होतो. आणि त्यामुळे 1982 मध्ये डॉक्टर कलामांना इस्रोमधून DRDO मध्ये आणलं आणि त्यांना सांगितलं की भारतासाठी क्षेपणास्त्र विकास करायचा आहे. आणि मग एकात्मिक निर्देशित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम असा 5 जागतिक स्तराचे क्षेपणास्त्र केवळ 1500 कोटी रुपयांमध्ये घेऊन 5 वर्षाच्या कालावधीमध्ये करायचं ठरवलं, आणि ते आपण यशस्वी केले. मग त्यामध्ये पृथ्वी आहे, जमिनीवर मारा करणारं 100 किलोमीटर अंतरावरती जाणारं पृथ्वी एक क्षेपणास्त्र आपण विकसित केलं. आकाशामध्ये मधून येणारा जो हल्ला असतो शत्रूचा, तो परतवून लावण्यासाठी जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारं, अचूकतेने मारा करणारं राजेंद्र नावाचा रडार भारतीय बनावटीचा ह्याच्याशी मिळवून घेणारं, मिळतं जुळतं असं असणारं आकाश नावाचं क्षेपणास्त्र आपण विकसित केलं. आणि 24 ते 30 किलोमीटर हवेतच एवढ्या दूरवरती आपण त्याला मारा करून येणारं शत्रूचं विमान असेल किंवा शत्रूची लो फ्लाईंग मिसाईल्स असतील, क्षेपणास्त्र असतील, यांना हवेतल्या हवेत नष्ट करण्याचं काम हे आकाश करतं, आणि ते यशस्वी झालं. एकाच वेळेला 120 शत्रूंचे लक्ष आपण एकाच वेळेला बघू शकतो असं सॉफ्टवेअर केलेलं आहे की जो सगळ्यात धोकादायक आहे त्याला पहिल्यांदा आपण उडवू शकतो. आणि याचा परिणाम म्हणून 23,000 कोटीची ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे. आणि आता आपण जे पैसे परदेशी गेले होते ते आता आपल्या देशातल्या देशात राहत आहेत. आकाश क्षेपणास्त्र आपण सर्व बाजूनी डिप्लॉय केलेलं आहे, तैनात केलेलं आहे, आणि हवेतून येणारा कोणताही हल्ला आपण हवेतल्या हवेत परतून लावण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर तिसरं क्षेपणास्त्र होतं ते क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल असं म्हणता येईल, त्रिशूल असं नाव ठेवलं. या त्रिशूलचं वैशिष्ट्य असं आहे की 6 ते 9 किलोमीटर रेंजमध्ये असताना आपण जमिनीवरून हवेतलं निशाणं केवळ 6 सेकंदाच्या आत उद्ध्वस्त करू शकतो, ही त्याची क्षमता आहे. त्याचबरोबर चौथं क्षेपणास्त्र आपण विकसित केलं ते म्हणजे जगातला कोणताही अद्ययावत रणगाडा उद्ध्वस्त करणं असं नाग क्षेपणास्त्र, आणि ते आपण यशस्वी केलं. 4 किलोमीटर ते 6 किलोमीटर त्याची रेंज, आणि जगातला कोणताही रणगाडा ज्याला टॉप अटॅक म्हणतो आपण, त्या टॉप अटॅक प्रमाणे हा काम करतो. टॉप अटॅक अशासाठी असतो की रणगाड्याची जर आपण संरचना बघितली तर त्या संरचनेमध्ये वर्ण सगळ्यात कमी जाडीचं कवच असतं एका अर्थाने, आणि कमी जाडीचं कवच म्हणजे वीक पॉईंटवरती आपला स्ट्रॉंग प्रहार करणं किंवा शक्तिशाली प्रहार करणं, हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन नाग हे क्षेपणास्त्र काम करतं. लाईन ऑफ साईटचा गायडन्स त्याला दिलेला आहे, त्यामुळे त्याला निश्चित दिशा दिलेली असते. त्या दिशेपासून ते डावीकडे किंवा उजवीकडे जायला लागलं तर त्याला करेक्शन देऊन, गायडन्स देऊन परत जागेवर आणलं जातं,
आणि त्यामुळे ते कमी उंचीवरनं उडणारं सरपटत जाणाऱ्या प्राण्यासारखं दिसतं आणि शत्रूवरती अटॅक करताना ते नागासारखं फणा काढून वरनं अटॅक करतं, म्हणून त्याला नाग असं नाव दिलं. ही सगळी क्षेपणास्त्र यशस्वी होत असताना डॉक्टर कलामांनी नावं सुचवायला सांगितली, परंतु त्यात त्यांनी एक गाईडलाईन दिली होती. ती म्हणजे त्यांनी सांगितलं की हे नाव असं सांगा की जे उच्चारता क्षणीच भारताचं हे आहे हे जगाला आपोआप कळेल, वेगळं सांगायची गरज पडणार नाही. आणि मग इथल्या भारतीय संस्कृतीशी, भारतीय मातीशी नाळ असणारी अशी जी नावं आहेत ती नावं अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल ही दिली गेली. शेवटचं क्षेपणास्त्र अग्नी हे 1000 किलोमीटरचा टप्पा पहिल्यांदाच ठेवला आणि आपण 1000 किलोमीटर टप्प्यावरचा शत्रू अचूकतेने मारा करू शकलो. जमिनीवरती मारा करणारं हे क्षेपणास्त्र आपण विकसित केलं आणि पाकिस्तान ही समस्या आपल्यासमोर राहिली नाही, कारण दिल्लीत बसून आपण पाकिस्तानच्या कुठल्याही बॉर्डरच्या गावावर सुद्धा याचा हल्ला अग्नीचा करू शकतो. अग्नी एक यशस्वी झाली, 5ही क्षेपणास्त्र यशस्वी झाली आणि एक प्रकारचा क्षेपणास्त्र विकासाचा पाया, तंत्रज्ञानाचा पाया हा भरभक्कमपणे डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली रचला गेला आणि त्याच्यावरती मात्र आता बिल्डिंग बांधणं चालू आहे आणि सर्व प्रकारची क्षेपणास्त्र आपण त्या निमित्ताने विकसित करतो आहोत. आता ही विकसित करत असताना आधीची जी क्षेपणास्त्र आहेत त्या क्षेपणास्त्रांमध्ये सुधारणा करत करत त्याची कॉस्ट कमी करणं, त्याची अचूकता वाढवणं, त्याची कन्सिस्टन्सी किंवा सातत्य वाढवणं, त्याचा अचूक मारा झाल्यानंतर तिथला विनाश मोठ्या प्रमाणावर कसा होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणं, अशा विविध आणि पल्ला वाढवणं, या सगळ्या गोष्टी करत करत आज आपण पृथ्वीचं सुद्धा पृथ्वी 1, पृथ्वी 2, पृथ्वी 3 असे 350 किलोमीटरपर्यंतची, म्हणजे 100, 200, 300 किलोमीटर ॲव्हरेज रेंज मिळेल, पल्ला मिळेल अशी ही क्षेपणास्त्र विकसित केली. जमिनीवरच्या बरोबरच जहाजावरती पृथ्वी लावून आपण धनुष नावाचं क्षेपणास्त्र विकसित केलं आणि जहाजावरून फायर करता येऊ शकेल असं क्षेपणास्त्र आपण यशस्वीरित्या लॉन्च केलं. आकाशची सुद्धा परत रेंज वाढवली. आकाश नॉर्मल जे होतं त्याच्याबरोबर एक्सटेंडेड रेंज आणि आता आकाश प्राईम, आणि त्याचं पल्ला पण वाढवला, अचूकता वाढवली आणि या सगळ्या गोष्टीमुळं आपण त्याच्यामध्ये एक प्रकारचं सुरक्षा कवच भारताभोवती या आकाशच्या प्रणालीच्या माध्यमातून आपण विकसित केलं. या 5ही क्षेपणास्त्रामध्ये सगळ्यात भारी जे होतं ते अग्नी, कारण त्या अग्नीने 1000 किलोमीटरचा टप्पा पहिलाच गाठला. त्याचबरोबर अग्नी 2 हे 2000 किलोमीटर, अग्नी 3 हे 5000 किलोमीटर, अग्नी 4 हे फिल इन द गॅप्स ज्याला म्हणतो आपण अशासाठी, आणि अग्नी 5 हे ICBM किंवा आंतरखंडीय क्षेपणास्त्र, एका खंडातून सोडल्यावर दुसऱ्या खंडावरती मारा करू शकेल असं क्षेपणास्त्र. कमीत कमी पल्ला 5500 किलोमीटरचा आपण दिला. त्याच्या 7 चाचण्या यशस्वी झाल्या होत्या आणि मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये 2021ला अतिशय चांगली अशी 8वी चाचणी युजरनी घेतली आणि चांगल्या पद्धतीने आपण ते युजर स्वतः 100% युजरने ते वापरलेलं शस्त्र पाहिलं की त्याची अचूकता पण वाढवलेली बघितली आणि नाईट फायरिंग कॅपॅसिटी पण चेक केली. असं हे ICBM करून आपण आता ICBMच्या क्लासमध्ये, म्हणजे भारताची शक्ती मोजत असताना अण्वस्त्रधारी देश आहे, शक्तिशाली देश आहे, क्षेपणास्त्र प्रणाली सगळ्या आहेत, त्याचबरोबर ICBM क्षेपणास्त्र आहे किंवा इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असं ज्याला म्हणलं जातं, ते क्षेपणास्त्र आपण विकसित केलेलं आहे. आणि आज आपण असं क्षेपणास्त्र तयार करणारा 4था देश हा ठरलेलो. याचबरोबर समुद्री सुरक्षा ही तेवढीच महत्त्वाची असते. आपण अरिहंत सारखी पाणबुडी आणि विक्रांत सारखं विमान वाहून नेऊ शकेल अशी विमान वाहू नौका, युद्धनौका अशी आपण स्वतःच्या देशामध्ये तयार केली आहे. ही विमान वाहू नौका या वर्षीच्या ऑगस्टपर्यंत सेवेमध्ये दाखल होईल
आणि 6 अरिहंत वर्गातल्या 6 पाणबुड्या तयार करायचं सुद्धा, की ज्याचं फ्युएल हे न्यूक्लिअर फ्युएलवर चालणार आहे किंवा ज्याला न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन असं म्हटलं जातं, की आण्विक ऊर्जा पूर्णपणे वापरून केलेलं हे पाणबुडी आहे. 6 पाणबुड्या आपण आता तयार करू घातलेल्या आहेत आणि त्या लवकरच सेवेमध्ये दाखल होतील. आणि एक मोठी स्टेप ज्याला म्हणू भारतीय ह्याच्यासाठी, भारतासाठी आत्मनिर्भरतेकडे, ही आपण या वेगवेगळ्या दिशेने टाकलेली. हवाई दलाच्या बाबतीत बघायचं झालं तर आपण सगळी विमानं पहिल्यांदा परदेशातून आणत होतो, पण मोदी सरकारने 83ची ऑर्डर दिली आणि तेजस विमान जे 4 जानेवारी 2001ला यशस्वीपणे पहिली फ्लाईट केली होती, त्याच्या इनिशियल क्लिअरन्स ट्रायल्स आणि फायनल क्लिअरन्स ट्रायल्स, ज्याला ऑपरेशन ट्रायल्स अशा ज्या क्लिअरन्ससाठी लागतात, या IOC आणि FOC या ट्रायल्स सगळ्या यशस्वी करून ते आता सेवेमध्ये दाखल झालेले आहेत. त्याच्या स्क्वाड्रन वेगवेगळ्या आपण करतो आहोत आणि 83 तेजस विमानाची ऑर्डर ही आता दिलेली आहे. त्यामुळे त्याही क्षेत्रामध्ये आपण एक प्रकारे मोठ्या प्रमाणावरती भक्कमपणे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आत्मनिर्भरतेकडे. HAL बेंगलोर येथे हे त्याचं उत्पादन होतं. तेजस हे नाव अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं आहे त्याला. आणि अशा पद्धतीने आपण अणुचाचण्यांच्या बरोबर क्षेपणास्त्रांच्या बरोबर हे केलं. आणि सगळ्यात भारी म्हणजे जे क्षेपणास्त्र अवकाशातला एखादा उपग्रह सोडण्याचा कार्यक्रम, म्हणजे उपग्रह पाडण्याचा कार्यक्रम, पृथ्वीवरनं एक क्षेपणास्त्र सोडायचं आणि 10 किलोमीटर पर सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने फिरणारा उपग्रह केवळ 3 मिनिटाच्या आत पाडायचा, 300 किलोमीटरवरचा. हे अजब हे प्रकार भारताने पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी करून जगाला हे दाखवून दिले की अवकाश क्षेत्रात आमची ताकद आहे. त्यामुळं जमिनी सुरक्षा, समुद्री सुरक्षा, हवाई सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा या सर्व बाबतीत आपण खूप वेगवेगळ्या रीतीने पुढे जात आहोत. त्याचबरोबर सध्या जे तंत्रज्ञान चालू आहे की ज्याला हायपरसॉनिक वेलोसिटी मिसाईल्स असं म्हटलं जातं. हायपरसॉनिक वेलोसिटी म्हणजे आवाजाच्या तिप्पट वेगाने, आवाजाच्या 7 पट वेगाने, दुप्पट तिप्पट वेगाने आपण त्याला सुपरसॉनिक म्हणतो. 6 ते 7 पटीपेक्षा जास्ती आवाजाच्या पेक्षा जास्ती वेगाने जर ते क्षेपणास्त्र केलं तर त्याला हायपरसॉनिक वेलोसिटी क्षेपणास्त्र असं म्हणतो. तेच आहे आपण स्मार्ट क्षेपणास्त्र विकसित करून पाणबुडी विरोधी म्हणजे टॉर्पिडो घेऊन हवेतून प्रचंड वेगाने न्यायचा आणि समुद्रामध्ये आत सोडायचा पाणबुडीच्या खाली, पाणबुडीच्या जवळ, आणि ती पाणबुडी नष्ट करायची, असं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं. एक एक टप्पे आपण मारत आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते पिनाका रॉकेट लॉन्चर, मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर असेल, त्याच्या 16 रेजिमेंट करतो आहोत. 128 रणगाड्या, अर्जुन रणगाड्या आपण विकसित करून सेना दलांकडे दिले आणि अजून 118ची ऑर्डर दिली. त्याच्यामध्ये सुद्धा 7,500 कोटी रुपयाचं ऑर्डर्स दिलेले आहेत. त्यामुळं पिनाका रॉकेट लॉन्चर्स, एटॅक सारखी सर्वश्रेष्ठ तोफ आपण विकसित केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या चाचण्या जवळजवळ झालेल्या आहेत आणि फायनल चाचण्यानंतर उत्पादनामध्ये येईल. 200 गनसाठी सुद्धा तजवीज करून ठेवलेली आहे. अशा विविध प्रकारची शस्त्रास्त्रांबरोबर ही मोठी मोठी शस्त्रास्त्र सांगितली. त्याचबरोबर खांद्यावरनं फायर करता येणारं नाग हे क्षेपणास्त्र आपण यशस्वी केलं, ज्याला MP-ATGM असं म्हणलं जातं, म्हणजे मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल. हे पण आपण विकसित केलं. खांद्यावरून फायर करणारी LWL विकसित केली की ज्याच्यामध्ये माझा स्वतःचा रोल आहे, जे कारगिलच्या वेळेला मी तिथं नेऊन ठेवलं होतं. आणि त्याचबरोबर इन्सास सारखी रायफल सुद्धा जी AK-47 पेक्षा कितीतरी चांगली आहे, अशा पद्धतीची रायफलही आपण विकसित केली. आणि 25 लाख रायफल आणि काही 250-300 करोडपेक्षा जास्ती त्याच्या गोळ्या एवढ्या आपण आत्मनिर्भर भारतामध्ये बनवल्या आणि ते सध्या आपल्या शस्त्र जवानांच्या हातात आहेत. आणि त्यामुळं आपल्या देशातल्या आधीच असणाऱ्या प्रोफेशनल आर्मीज किंवा आर्मी, नेव्ही, एअर फोर्सेस
सशस्त्र दलांचा आत्मविश्वास वाढवलेला आहे. त्यांच्या हातातलं शस्त्र अत्याधुनिक आणि अद्ययावत देण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि याच पद्धतीने भारत एक ना एक दिवस विश्वगुरू बनेल. शेवटचं सांगायचं म्हणजे ब्राह्मोससारखं अस्त्र आपण रशियाबरोबर केलं आणि ते पण आपण अन्य देशांनाही देतो आहोत की जे आपल्या देशाचे मित्र देश आहेत. त्यामुळं आज सिंहावलोकन करताना आपल्या लक्षात येतं की आपण हम भी कुछ कम नहीं है, आपण एक नंबरवर जायला लागलेलो आहे आणि एक ना एक दिवस आपण विश्वगुरुपदी निश्चित जाणार आहोत. तत्वज्ञान श्रेष्ठ आहेच, पण त्याच्या मागं ताकद उभी करणं हे आत्ताचं काम DRDOच्या माध्यमातून चालू आहे. आता मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्र उत्पादन हे भारतीय बनावटीचं करणं, याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यासाठी पैसा उपलब्ध करणं, याच्यासाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीनं घेणं, अशा विविध गोष्टी सरकारने सहाय्य करत आहे. आणि त्या पद्धतीने येत्या 10 वर्षात आपण निर्यातदार देश असू, की जो सर्वात मोठा आयातदार देश होता तो सर्वात मोठा निर्यातदार देश बनवणं आणि एक ना एक दिवस आपण विश्वगुरुपदी परत एकदा जाऊ ही खात्री आहे. धन्यवाद.